अहो, मी एक काम करते. तुमचे कपडे ड्रायक्लीन करून तुमच्या वडिलांसाठी पॅक करून ठेवते. कोणाला काय कळणार आहे? तसंही ते नवीन कपडे घालून कुठे जाणार आहेत? माझ्या आईने दिलेल्या काही साड्या आहेत, ज्या मला घालून घालून कंटाळा आला आहे. त्या साड्या सासूबाईंनी अजून पाहिल्यासुद्धा नाहीत. मग त्या साड्या मी सासूबाईंना देऊन टाकते. असं सरिता नवऱ्याला विजयला म्हणाली. त्यावर विजय म्हणाला, तुला जे काही करायचं आहे ते कर. पण मला सर्व गोष्टी का सांगत आहेस? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की बहीण नीताच्या समोर या सर्व गोष्टी उघड करू नकोस. तसं तर ती सुद्धा आईबाबांना काही बोलत नाही. जेव्हाही आपण सुट्टीला मूळ गावी जातो तेव्हा ती सुद्धा तिकडे येते, म्हणजे तिला काही काम करता येऊ नये म्हणून. असं बसून आयतं खायला मिळेल. जितकी ती चालाक होती तिचा नवरा त्याच्यापेक्षाही 2 पावलं पुढेच होता. त्यावर सरिता म्हणाली, मी तर तुम्हाला सांगते बघा, ज्या दिवशी तुमचे आईवडील जगातून निघून जातील ना, तेव्हा तुमची बहीण आपल्याला सुखाने जगू देणार नाही. बघा, ती नक्कीच काही ना काही मागेल. जर तुमच्या वडिलांनी आपल्याला पैसे दिले असते तर आपल्याला जे काही वाटेल ते आपण करू शकलो असतो. पण माहीत नाही अजून किती दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि तसंही तुमची बहीण इथे ठाण मांडून बसली आहे. दुसरीकडे विजयची आई मंदाताई मुले येतील या आनंदाने सर्व तयारीला लागल्या होत्या. त्यांची तब्येत बरी नव्हती, तरीसुद्धा त्या जसं जमेल तसं काम करत होत्या. मुलं कितीही स्वार्थी असली तरी आई तर आई असते. काय ग मंदा, मी तर तुला म्हणत आहे की तू इतकी मेहनत करू नकोस. तुझी तब्येत आधीच बरी नाही, पण तू मात्र वेड्यासारखी सर्व डबे काजू बदामाने सजवून ठेवले आहेस. कदाचित तू विसरली आहेस की मी आता कमवत नाही. मी आपलं घर आणि आपला खर्च पेन्शनवर भागवतोय. मला याबद्दल स्वार्थी म्हणू शकतेस, पण मी काय करू? आपल्याकडे पैसे येण्याचा तर कोणताच मार्ग नाही. असं वसंतराव आपली बायको मंदाताईंना म्हणाले. यावर मंदाताई म्हणाल्या, तुम्ही माझी चिंता करू नका हो. मुलं येणार आहेत या बातमीनेच मी अर्धी बरी झाली आहे. मुले येताच तुम्ही बघा मी पूर्णपणे ठणठणीत होईल. म्हातारपणी आईवडिलांसाठी मुलांचा सहवास एखाद्या औषधापेक्षाही कमी नसतो. आणि उद्या मी नसले तरी तुम्हालाही त्यांचा सहवास लाभेल. त्यावर वसंतराव म्हणाले, मंदा असं बोलू नकोस. मी काय करू? माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मुलांची इच्छा पूर्ण करताना वडिलांची वय निघून जाते, हे खरे आहे. आणि आई आपल्या मुलांच्या प्रेमात त्यांना विसरते. मुलं तर अजून आलीसुद्धा नाहीत आणि तू माझ्यापासून वेगळे होण्याबद्दल बोलत आहेस. त्यावर मंदाताई हसल्या आणि म्हणाल्या, अहो हे काय तुम्ही लहान मुलासारखं रुसून बसलात? मी तर मस्करी करत होते. अच्छा ठीक आहे, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. चला आपण दोघेही चहा घेऊ. असं म्हणत ते दोघेही चहा घेऊ लागले आणि चहा घेत असताना जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. हळूहळू वेळ निघून गेली. जवळपास 11 वाजता मुलगा आणि सून मुलांसोबत घरी आले. दोघांनाही मोठ्या प्रेमाने मंदाताईंनी जेवण वाढलं. जेवण झाल्यानंतर सून सरिता म्हणाली, आई इतका प्रवास करून मी थकले आहे, त्यामुळे माझं डोकं खूप दुखत आहे. तुम्हाला काही हरकत नसेल तर मी थोडा वेळ आराम करू का? त्यावर मंदाताई म्हणाल्या, हो जा सुनबाई, तू थोडा वेळ आराम कर. सरिता लगेचच वर मोठ्या खोलीत स्वतःचं सामान तसंच ठेवून पलंगावर पसरून झोपून घेतलं. 2-3 तासानंतर मुलगी नीता तिच्या कुटुंबासोबत तिथे पोचली. घरी येताच वहिनीला मोठ्या खोलीत आराम करताना पाहून तिला खूपच राग आला आणि ती आईकडे तक्रार करत म्हणाली, आई, वहिनी तर अशी झोपली आहे की जणू तो पलंग तिच्या माहेरच्यांनीच दिला आहे. त्यावर मंदाताई म्हणाल्या, बाळा, ती तुझी वहिनी आहे आणि हे तुझं माहेर आहे. तुम्ही सर्वजण मिळून मिसळून राहत जा. तू काही दिवसांसाठी येतेस आणि जर माझ्या खोलीत राहिलीस तर काय फरक पडेल ग तुला? त्यावर नीता रागाने म्हणाली, तुला नाही तर फरक मला पडतो. इतकं म्हणून ती दुसऱ्या खोलीत स्वतःच सामान घेऊन निघून गेली. तिला पाहून मंदाताई हसू लागल्या. मुलगा आणि सून असताना सुद्धा मंदाताई 2-3 दिवसांपासून स्वयंपाकघरात खूपच काम करत होत्या. त्यांना अशा अवस्थेत पाहून त्यांच्या घरी काम करणारी पार्वती म्हणाली, आई, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी एक बोलू का? त्यावर मंदाताई हसत म्हणाल्या, हो बोल ना गं. ती म्हणाली, आई, घरात मुलगी, सून सर्वजण आहेत तरीसुद्धा तुम्ही स्वयंपाकघरात किती काम करता? आपल्या स्वतःच्या म्हाताऱ्या आईलाच थोडा वेळ आराम द्यावा असं त्या दोघींना वाटत नाही का? त्यावर मंदाताई हसत म्हणाल्या, अगं, ते स्वतःच्याच घरी आल्या आहेत म्हणूनच असं करत असतील. कारण आई आणि सासूजवळ थोडा वेळ आराम मिळतो. चल लवकर पीठ मळायला घे, मग मी चपात्या बनवून घेते. आजारपणामुळे त्यांचं शरीर पूर्णपणे कमजोर होऊन गेलं होतं, त्यामुळे त्या लवकरच थकून जात होत्या. सर्व पाहून वसंतराव म्हणाले, पार्वती, या तुझ्या अशा अवस्थेवर दया येत आहे, पण तुला स्वतः काही वाटत नाही का गं?
जा थोडा वेळ आराम कर. आता तुझं शरीर वयानुसार कमजोर होत चाललं आहे. त्यावर मंदाताई हसल्या आणि म्हणाल्या, मी अगदी व्यवस्थित आहे. ही पार्वती उगाचच माझी काळजी करते आणि तुम्हाला सुद्धा काळजीत टाकते. जा तुम्ही मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर फिरून घेऊन या. तोपर्यंत स्वयंपाक बनवून तयार होईल. हे ऐकून वसंतराव तिथून निघून गेले. एके दिवशी वसंतराव मुलगा विजयला म्हणाले, तुझ्या आईची आता अधूनमधून तब्येत खराब राहते. मी विचार करत होतो की तू जिथे राहतोस तिकडच्या शहरात हिचा उपचार करून घ्यावा. म्हणजे निदान कळेल तरीही इतकी कमजोर का राहते. विजय सरिताकडे पाहू लागला तेव्हा सरिताने नकारार्थी मान हलवली. विजय म्हणाला, बाबा तुम्ही कशाला मुंबईला इतके धक्के खायला येता? तुम्हाला काय वाटतं की मुंबईमध्ये डॉक्टरांचा खर्च कमी आहे? जरी सरकारी हॉस्पिटलमध्ये खर्च कमी असला तरी तिथे चक्रा माराव्या लागतात. आणि त्यापेक्षा तुम्ही आईला नीतासोबत पुण्याला का पाठवत नाही? तिथेही खूप चांगले डॉक्टर आहेत. सरिता पटकन म्हणाली, हो बाबा, आम्ही तसंही तिथे भाड्याने राहतो. आमचं घर खूपच लहान आहे. त्यामुळे तुम्हाला तिकडे त्रास होईल. तुम्ही आईंना घेऊन पुण्यालाच दाखवले तर बरं होईल. तसंही ताईंना घर घेताना तुम्ही भरपूर पैसे दिले होते. तेव्हा नीता आली आणि म्हणाली, वहिनी मला काय मिळालं आहे का काय मिळालं नाही याचा हिशोब तुम्ही का ठेवता? तुम्ही स्वतःचं काही सांगत नाही. आणि तसंही मला माहीत आहे की तुम्ही मुद्दामून नवीन घर खरेदी करत नाही. म्हणजे तुमच्या घरी कोणी येता कामा नाही. आणि तसंही दादाने मुंबईजवळ इतका मोठा फ्लॅट तर खरेदी केला आहे. मग त्यासाठी तुम्ही बाबांकडून पैसे घेतले नाहीत का? मला उगाचच वेडं बनवण्याचा प्रयत्न करू नका. असं बोलत बोलत नणंद भावजाईंमध्ये भांडण झाली. वसंतराव म्हणाले, विजय, नीता तर लहानपणापासून खूप जिद्दी आहे बाळा. तू तुझ्या आईची अवस्था बघ. तिला किती अचानक काही झालं तर या गोष्टीची मला खूप भीती वाटते. विजय म्हणाला, बाबा तुम्ही उगाचच आईची काळजी करता. तिचं म्हातारपणामुळे शरीर थकलं आहे. आता म्हातारपणात अशा गोष्टी होतच राहतात. आता खूपच रात्र झाली आहे आणि तसेही उद्या आम्हाला निघायचं आहे. पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आईबद्दल विचार करू. त्यावर वसंतराव म्हणाले, अरे पुढचं कोणी बघितलं आहे? आम्ही असू किंवा नसू देवास ठाऊक. विजय म्हणाला, बाबा इतका विचार करू नका. ज्याला जायचं असतं तर तो निघून जातो. इतकं बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला. वडिलांनी मोठ्या अपेक्षेने मुलीकडे पाहिलं. ज्यावेळी काही म्हणतील त्याआधीच मुलगी नीतासुद्धा म्हणाली, चला आम्हाला सुद्धा उद्या संध्याकाळी निघायचं आहे. मी तर म्हणते की आपण दादासोबतच निघू. इतकं बोलून ती सुद्धा स्वतःचं पदर झटकून निघून गेली. लांब बसलेल्या मंदाताई सर्व काही ऐकत होत्या. जणू त्या मनातल्या मनात तुटून गेल्या होत्या. मंदाताई वसंतरावांना म्हणाल्या, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही मी तुमच्यापासून लांब जाणार नाही. मला उपचार करायचे नाहीत. मी तर तुमच्यासोबतच राहीन. इतकं बोलून मंदाताई स्वतःच्या खोलीत आराम करण्यासाठी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घर रिकामं झालं. दुपारी मंदाताई वसंतरावांना म्हणाल्या, अहो माझ्या पोटात दुखणं खूपच वाढलं आहे. माझ्यासाठी कोणते तरी औषध घेऊन या. आता मला सहन होत नाही आहे. तेव्हा वसंतराव म्हणाले, त्यामुळेच मी म्हणत होतो की इतकं काम करू नकोस. पण तुला तर माझं ऐकायचंच नाही ना. तू इथेच बसून राहा. मी लगेच औषध घेऊन येतो. इतकं बोलून ते बाजारात निघून गेले. रस्त्यातच त्यांना कोणीतरी भेटला आणि ते गप्पा गोष्टी करू लागले. इथे जसा जसा वेळ निघून जात होता तसं मंदाताईंची परिस्थिती बिघडत चालली होती. वारंवार त्यांच्या डोक्यात हेच विचार येत होते की त्यांच्या मुलांनी तर त्यांना सांभाळण्यास नकार दिला, पण त्या इथून निघून गेल्यानंतर नवऱ्याचं काय होईल? त्यांच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक. त्यांनी वसंतरावांना लगेच फोन लावला. फोन उचलताच वसंतराव म्हणाले, काय झालं? तुला जास्त त्रास होते का? तेव्हा थोडा वेळ वाढ बघ, मी आलोच. तेव्हा मंदाताई म्हणाल्या, मला असं वाटत आहे की मी कदाचित हे दुखणं कायमचं मिटून जाईल. मला फक्त तुमची चिंता होत आहे. मंदाताई नेमकं काय म्हणत होत्या हे वसंतरावांना कळतच नव्हतं. मंदाताई म्हणाल्या, मी मेल्यानंतर तुमची काळजी कोण घेणार? हे बघा, म्हातारपणात मुलांच्या दबावाखाली राहावे लागते. मी तुम्हाला एक सांगू का? जेव्हा मन खूप उदास होईल तेव्हा स्वतःसाठी दुसरी कसली तरी जागा शोधून ठेवा आणि मी गेल्यानंतर स्वतःची काळजी घ्या. वसंतरावांना आश्चर्य वाटत होतं की मंदाताई अचानक असं का बोलत आहे? नेमकं त्यांना काय होत आहे? हे बघ, तू घाबरू नकोस. मी लगेचच औषध घेऊन येतो. ए मंदा, मंदा असं म्हणत त्यांना आवाज देऊ लागली. पण समोरून कसलाच आवाज आला नाही. जणू काही चारी दिशेला शांतता पसरली होती. थोड्या वेळानंतर औषध घेऊन जेव्हा ते घरी पोचले तेव्हा पार्वतीचा रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. त्यांना घरी पोचायला वेळ झाला. तोपर्यंत त्यांची अर्धांगिनी त्यांना सोडून कायमची निघून गेली होती. त्यांच्या मुलांनाही बातमी पोहोचवली गेली. मुलाने कुटुंबियांना, इतर सदस्यांना आणलं नाही. तो एकटाच आला होता.
तो सर्वांना म्हणाला की आता तसंही बायको आणि मुलाबाळांना आणून काय उपयोग, आई तर या मला जगात सोडून राहिलेली दिले नाही आहे. आणि पार्वती तसंही म्हणाली, अग्नी तर मलाच द्यावी साहेब लागणार तुम्ही आहे. तुमच्या मुलासोबत का मुलगी राहत नीता नाही? सुद्धा तुम्ही इथे 2-3 एकटेच दिवस राहता. राहिली मी आणि फक्त आईच्या 2-3 सर्व तासांसाठी महागड्या येते साड्या आणि काम घेऊन करून घेऊन निघून निघून जाते. गेली. तुम्ही सर्व तुमचा विधी वेळ पूर्ण कसा झाल्यानंतर घालवता? मुलगा स्वतःचं सर्व पार्वती, जर साहित्य मुलांनी बांधून मला निघून त्याच्यासोबत गेला. घेऊन त्याने जाण्याबद्दल मागे बोलला वळून सुद्धा असता पाहिलं नाही तर मी की त्याच्यासोबत आपले गेलो वडील असतो एकटे ना. कसे राहतील. तो शहरात राहतो हळूहळू वेळ आणि निघून त्यांच्या जाऊ लागली. कुटुंबासोबत राहतो. एक माझ्यामुळे आठवडाभर त्यांना सर्व उगाचच नातेवाईक अडचण येत होईल. जात होते. इतकं बोलून मुलगा आणि वसंतराव सून जोरजोरात या रडू लागले. आधी एक दिवस आठवड्यातून त्यांनी एकदा त्यांच्या फोन मुलाला फोन करायचे. केला, काही ना पण काही त्यांच्या पैसे मुलाने मागत फोन राहायचे. उचललाच नाही. पण जेव्हा त्यावर आपल्या पार्वती वडिलांचे म्हणाली, एवढे पैसे साहेब, राहिलेले म्हातारपणी नाहीत तेव्हा प्रत्येकालाच त्यांची असं त्रास सहन चौकशी करावा करणे लागतो. सुद्धा त्यांना का जाऊ दे? महत्त्वाचे वाटले नाही. घड्याळात 7 वाजले होते. एके संध्याकाळी वसंतराव मी जेवण मंदाताईंच्या टेबलावर ठेवले फोटोजवळ आहे. जाऊन बसले वसंतरावनी आणि वरती बोलत मान होते की हलवली आणि मला ती आज निघून खूप गेली. रडावेसे वाटते तेवढ्यातच मंदा. मुलाचा फोन आला मला आणि तुझी तो खूपच म्हणाला, आठवण बाबा येते. तुम्ही तू कसे का आहात? गेली मला सोडून? मी वसंतराव अनाथ झालो म्हणाले, मी आहे. ठीक आहे तू बाळा. गेल्यावर मला तुम्ही साधं सर्वजण पाणी कसे आहात? विचारणारं मुलगा सुद्धा म्हणाला, कोणीही बाबा नाही. तुम्ही खूप मला दिवस कशासाठी होऊन फोन गेले. केला? मुलगा मीटिंग सुद्धा मध्ये होतो भेटायला आला मी. नाही. त्यावर मागच्या वसंतराव वेळी जेव्हा म्हणाले, आला मला आज होता तुझ्या तेव्हा आईची घर खूप विकायचे आठवण येत बोललो. होती. पण तुला आईची मी आठवण त्या येत नाही का? गोष्टीसाठी आज तयार तिची नाही. पुण्यतिथी होती कारण या म्हणून मी घरात फोन तुझ्या केला. आठवणी स्थिर राहिलेल्या मुलगा आहेत. म्हणाला, बाबा आता या रागाने घटनेला त्याने 4 वर्ष झाली येणे आहे. बंद केले मी आहे. दरवर्षी आता शोक करीत पार्वती राहावे ही असे वाटते का एकमेव तुम्हाला? त्यांचा आधार होती. मला दुसरी कामं आपल्या आहेत मुलाला फोन आणि केला जोपर्यंत तर तो लक्षात उचलत ठेवण्याचा नाही. संबंध एके आहे दिवशी ते तुम्ही ते पार्वतीला म्हणत करतच होते आहात की ना. कालपर्यंत आता काही मला मंदाची महत्त्वाचं साथ असेल होती. तरच फोन पण करत आज जा, मी एकटाच नाहीतर पडलो आहे. मेसेज पाठवा. एक असं फक्त तुझ्या बोलून त्याने आठवणीच फोन आहेत ठेवून दिला. ज्या मला वसंतरावांनी जगण्यासाठी धीर बायकोचा देतात. फोटो बघितला आणि म्हणाले, मंदा तू मला सोडून गेलीस बरं का? बरं केलं नाहीस. काल तू माझ्यासोबत होतीस तेव्हा सगळं काही छान होतं. आज मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. वसंतराव मंदाताईंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले आणि त्याचप्रमाणे ते रोज रात्री बायकोशी बोलायचे. एके दिवशी संध्याकाळी वसंतरावांनी हिंमत एकवटली. घरातून बाहेर पडले. त्यांच्यासारखी अनेक लोक पाहून त्यांना काही आणखी वाईट वाटले आणि मंदाताई जे काही बोलायच्या त्या गोष्टींचा विचार करत करत ते मनातून खूपच तुटून गेले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. जेव्हा त्यांना त्यांच्या मुलाला आणि मुलीशी बोलावेसे वाटत होते तेव्हा ते फक्त तब्येतीची विचारपूस करून फोन ठेवून देत असे. एका संध्याकाळी विलासरावांनी त्यांची सर्व उरलेली संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावावर एका कागदावर लिहून ठेवली, जेणेकरून त्यांना होणारा त्रास इतर कोणालाही सहन करावा लागू नये. स्वयंपाक करून पार्वती निघणार होती तेव्हा ते पार्वतीला म्हणाले, पार्वती आज घराला बाहेरून कुलूप लावून जा. ती म्हणाली, का साहेब? वसंतराव म्हणाले, काही नाही, फक्त असं समज जर सकाळी माझं मन दरवाजा उघडावं असं वाटलं नाही तर आज मी मंदासोबत खूप गप्पा गोष्टी करणार आहे. कदाचित मी जास्त वेळ झोपून राहिलो तर. वसंतरावांच्या या गोष्टी पार्वतीला विचित्र वाटल्या, पण ती त्यांच्या गोष्टी टाळू शकत नव्हती. तिने बाहेरून दरवाजा लावला आणि घराची चावी तिथेच झाडाच्या कुंडीत ठेवून गेली. वसंतराव जेवण करून झोपू लागले आणि बायकोच्या फोटोकडे अगदी निहाळत पाहू लागले आणि म्हणाले, आज मला तुझी खूपच आठवण येत आहे. मला खूपच थकल्यासारखं वाटत आहे. तू म्हणायची का नाकी द्या, मी तुमचे पाय दाबून देते, तुमचे डोकं दाबते आणि हसत हसत त्यांनी त्यांचे डोळे बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पार्वती जेव्हा घरी आली तेव्हा वसंतरावांनी दरवाजा उघडला, पण तिला आठवलं की साहेब तिला म्हणाले होते, त्यामुळे तिने चावी घेऊन दरवाजा उघडला. वसंतराव आपल्या बायकोचा फोटो घेऊन स्वतःचे मिठीत घेऊन तिथेच झोपून गेले होते. पार्वती म्हणाली, साहेब उठा, आता सकाळ झाली आहे. आज अजून किती वेळ झोपणार आहात? पण तिला त्यावर काहीच उत्तर मिळालं नाही. शांतपणे कायम झोपलेल्या माणसाला कशी जाग येणार बरं? तिच्यासाठी ते नेहमी रडत होते. तिच्याकडे ते निघून गेले. पार्वतीने धावत धावत शेजारच्या लोकांना बोलावलं आणि सर्वांनी त्यांच्या मुलाला ही बातमी दिली. मुलगा येण्याआधीच पोलीस तिथे पोहोचले होते. पोलिसांना त्यांच्या टेबलावर एका लिफाफ्यात एक कागद आणि काही पैसे सापडले. मुलगा संध्याकाळपर्यंत आला. पोलिसांनी तो लिफाफा सर्वांसमोर उघडला आणि त्यात लिहिलेले पत्र वाचले. पार्वती, तू माझी खूप सेवा केलीस. मंदानंतर तूच माझी काळजी घेतलीस. मी तुला यापेक्षा काय जास्त देणार नाही. 1 वर्षाचा पगार आणि माझ्या अंत्यसंस्काराचे पैसे तुला देत आहे. आणि हो, एक आठवण म्हणून मी तुला मंदाची साडी आणि त्याचे पैंजण तुला देत आहे. मी हे घर आणि माझे सर्व पैसे वृद्धाश्रमाच्या नावावर दान करत आहे. माझ्या मुलांचा माझ्यावर किंवा माझ्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही. शक्य असेल तर तूच माझे अंत्यसंस्कार कर. सर्वांच्या नजरा विजय आणि नीता यांच्याकडे गेल्या. उभ्या असलेल्या बायका म्हणू लागल्या, जेव्हा मुले ही अशी वागतात तेव्हा देवाने मुलं न दिलेलं बरं. विलासरावांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडले. मुलामुलीच्या हाती काहीच लागले नाही. सर्वजण असंच म्हणाले की देवाच्या ताकदीत कधीच आवाज नसतो. मुलांनी आईवडिलांसोबत जे काही केलं त्याचं फळ त्यांना मिळेल आणि यापुढे जाऊनही मिळेल. तेच झाले.
तर मित्रांनो, आशा करते तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल. तर आपल्या चॅनलला अजून लाईक केले नसेल, शेअर केले नसेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवनवीन कथेमध्ये. धन्यवाद.